विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिट थांबा. परीक्षा जवळ आली आहे. काय भीती वाटते, काहींना टेन्शन येतं आणि काहींना वाटतं आपल्याला काहीच येत नाही. पण आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर तुमच्या परीक्षेत येण्याची खूप मोठी शक्यता आहे. म्हणून हे प्रश्न फक्त बघू नका, नीट समजून घ्या. 2-2 वेळा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण जर तुम्ही थोडी मेहनत घेतली तर उद्या रिझल्टच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. आई-वडील अभिमानाने म्हणतील, माझ्या मुलाने खूप छान मार्क मिळवले. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. हे प्रश्न नीट समजून घ्या आणि तुमची तयारी अजून मजबूत करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच, कारण पुढे अजून महत्त्वाचे एक्सेप्टेड क्वेश्चन आणि लास्ट मिनिट टिप्स मी देणार आहे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एका गावातील लोकसंख्या 17,770 आहे. त्यापैकी केवळ 8,547 लोकांना इंग्रजी वाचता लिहिता येते. तर किती लोकांना इंग्रजी वाचता लिहिता येत नाही? एवढं काय करायचं आपल्याला? त्याची वजाबाकी करायची. लोकसंख्या न येणारे, ठीक आहे, त्यांची वजाबाकी करायची. तर आपल्याला उत्तर काय मिळालं? 9,223 लोकांना काय करता येते? इंग्रजी वाचता लिहिता येत नाही. ठीक आहे. ही प्रश्न त्याच्यातला बघू शकता. 32 रुपये डझन या दराने 2,788 रुपयाला किती डझन केळी मिळतात? एक गुणासाठी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. प्रश्न बघू शकता. ग, ह, ड एवढे सारे प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही स्टॉप करून एक एक प्रश्न तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. अधिक, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हे 4 प्रकारचे तुम्हाला गणित येतील. ते तुम्ही इझिली सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल गणित काही टेन्शन घेऊ नका. हीच गणित तुम्हाला एक एक मार्काने तुम्ही क्लासमध्ये, तुमच्या वर्गामध्ये काय करणार आहात? टॉपर बनणार आहात. नक्कीच हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. काही विद्यार्थ्यांना वाटतं हे खोटे प्रश्न आहेत, हे प्रश्न येणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, विश्वास ठेवा, हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत बघायला भेटतील. ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना फळ नक्कीच भेटेल. जसं बोलतात ना, श्रीकृष्ण बोलतात की मेहनत करायची, आपल्याला रिझल्ट नक्कीच भेटेल. तसंच इथे पण आपण मेहनत केली ना, हे प्रश्न सॉल्व्ह केले ना, तुम्हाला पेपरमध्ये पण हेच प्रश्न बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी नका करू. खालील दिलेले उदाहरण सोडवा एकूण 7 गुणांसाठी. साहिलचे आजचे वयवारीचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता वयवारीचे प्रश्न यायला स्टार्ट झाले. खूप सारे प्रश्न येतात. जर त्यांच्या तिघांची वयाची बेरीज 84 वर्ष असेल तर साहिलचे आजचे वय काय? आजचे वय काढायचं असेल तर फॉर्म्युला दिलेला आहे. साराचे वय इज इक्वल टू एक्स साहिल. ठीक आहे. हे फॉर्म्युला यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतो. नंतर बघू शकता असे काही प्रश्न आहेत. मी प्रत्येक प्रश्न नाही वाचून दाखवणार, जे इम्पॉर्टंट आहेत किंवा जे वाटत आहेत. तुमचा पण टाइम इम्पॉर्टंट आहे, कारण आता तुमचे पेपर चालू आहेत. त्या पेपरच्या टाइम मध्ये जास्त व्हिडिओज बघणं, इकडे तिकडे वेस्ट करणं, त्यापेक्षा कमीच बघा, कमी लोकांचेच व्हिडिओ बघा, पण चांगले बघा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी बघा हे प्रश्न घेऊन आलेले, हे स्टॉप करून तुम्ही एक एक याचं रिव्हिजन करा किंवा स्टॉप करून हे प्रश्न तुम्ही तुमच्या वेळेत सॉल्व्ह करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता क प्रश्न दिलेला आहे, त्याच्यानंतर ड दिलाय, 5वा प्रश्न. असे प्रश्न दिले जे आपण इझिली सोडू शकतो. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. ठीक आहे. 900 रुपयाचे 2 वर्षासाठी 10,089 रुपये रास होते, तर व्याजाचा दर दशांश किती? 3 मार्कासाठी प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्क. ठीक आहे. व्याज इज इक्वल टू 1,189 मायनस 900 करायचं इज इक्वल टू 1,189. ठीक आहे. असं त्याचं उत्तर काय ते तुम्ही बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.
विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून चौक ABCD चे क्षेत्रफळ काढा. आपल्याला काय सांगितलं? क्षेत्रफळ काढायचं. एकूण क्षेत्रफळ किती आहे? 180 अधिक 190. तर उत्तर काय येणार? 570 चौरस मीटर. ते कसं सोडवले ते इथे तुम्हाला तक्त्यामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये दिसत असेल. विद्यार्थी मित्रांनो, असे डायग्राम किंवा असं क्षेत्रफळ काढायला तुम्हाला 101% तुम्हाला येणार आहे. तर याची प्रॅक्टिस तुम्ही प्रॉपरली करा. हा, मी असं नाही म्हणत की हीच प्रश्नपत्रिका येईल, पण याच्यासारखे प्रश्न तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. सेम टू सेम असेल, फक्त अंक अक्षर चेंज झालेले दिसू शकतात किंवा जास्तीत जास्त चान्सेस आहेत की हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटतील. कारण हे जे प्रश्न आणलेले आहेत ते फक्त एका ठिकाणावरून नाही, सगळीकडून गोळा करून किंवा जे जास्त विचारण्याची शक्यता आहे ते प्रश्न आहेत हे सगळे. आणि तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला खूप सारा फायदा होईल याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 दिलेले उदाहरण सोडवायचे आपल्याला. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8 पण दिलेले आहे, ते तुम्ही स्टॉप करून प्रॉपरली सॉल्व्ह करा. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न स्किप केलेत, ते इम्पॉर्टंट नव्हते. तर आपण डायरेक्ट 10व्या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे, 6 गुणांसाठी आपल्याला बहुपद्धतीची कोटी लिहायला सांगितले. ठीक आहे, ते कसं तिथे दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते प्रत्येक गोष्ट मी तिथे सॉल्व्ह करून दिलेली आहे, ते तुम्ही फक्त तुमच्या वहीमध्ये नोट करा. अकरावा प्रश्न बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन गोष्टी, अशाच नवीन नवीन प्रश्नपत्रिका मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. विश्वास ठेवा माझ्यावर, याच्यामधूनच प्रश्न येतील. जर नाही आले तर परत कमेंट करून सांगा मला ह्या चॅनलवर येऊन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.